आजचा हा आदिवासी आणि बंजारा आरक्षण या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या मोर्चे निघत आहेत, खरं म्हणजे हे मी तर सरळ म्हणेन की हे जातीवादी धर्मांच्या विचारधारेवर जे चालणारं सरकार आहे त्यांचे षडयंत्र आहे. खरं म्हणजे होऊ शकत नाही. बंजारा समाज हा आदिवासीच्या आरक्षणामध्ये होऊ शकत नाही, म्हणून हे जाणून बुजून हे सत्ताधारी सरकारचं हे फेल्युअर आहे. आज बेरोजगारी एवढी वाढते मोठ्या प्रमाणामध्ये, महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, पैसा भरतीची अंमलबजावणी आहे, वन फॉरेस्टची अंमलबजावणी आहे. आज या राज्याचे महसूल मंत्री यांनी गडचिरोलीमध्ये स्टेटमेंट दिलं, जाहीर काढला की आदिवासीच्या जमिनी आता भाडेपट्ट्याने देता येतील, लीजवर देता येतील. म्हणजे काय, ज्या आदिवासीच्या जमिनी आहेत ह्या सरळ या मार्गाने काढून घेण्यात हे षडयंत्र आहेत. आणि आता हे जे काही बंजारा समाजाने आदिवासी समाज आरक्षणामध्ये करण्याचा प्रयत्न केला हे होऊ शकत नाही, त्यांना माहिती आहे. पण हे जे सरकार आहे हे जातीमध्ये द्वेष निर्माण करून, तेढ निर्माण करून, एकमेकांच्या विरोधामध्ये उत्साहून हे अशा प्रकारचे जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रयत्न चालू आहेत ते खरं म्हणजे सरकारचे फेल्युअर आहे. आम्ही हे सांगू इच्छितो की सरकारने हे करू नये. जे बुनियादी मुद्दे आहेत, जे बेसिक मुद्दे आहेत हे घेऊन सरकारने पुढे आलं पाहिजे. जातीमध्ये हे झगडे लावून काय होणार नाही. परंतु आता जिल्हा परिषद निवडणूक आल्या आहेत, पंचायत समिती निवडणूक आहे, पण काही ना काही यांना हा इश्यू पाहिजे, काही ना काही राजकारण घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून हे त्यांनी सुरू केलेलं आहे. आम्ही सर्व जसं आज या ठिकाणी मुसारा साहेब आहेत, गावित साहेब आहेत, आम्ही सर्व पक्षभेद मतभेद सर्व सोडून जेव्हा समाजावर अशा प्रकारचा अन्याय होईल किंवा अशा प्रकारचं कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही सर्वजण एकत्र येणार. आणि त्या अनुषंगाने आज सर्वच एकत्रित झालेलो आहोत. कष्टकरी संघटना आहे, आदिवासी एकता परिषद आहे, अनेक सर्व संघटना आहेत, सर्व पक्ष आम्ही या ठिकाणी आज पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर आलेलो आहे. आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. कलेक्टर महोदयांना आम्ही सांगितलेलं आहे की या मोर्चाच्या आधारे जो काही आम्ही तुमच्यासमोर मागणी ठेवली आहे त्याचा रिपोर्ट तुम्ही सरकारला करावं असं या ठिकाणी. सर हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे आणि या ठिकाणी आपण आवाहन केलं होतं की आजी माजी आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष या लोकांनी आवाहन केलं होतं. मात्र सत्ताधारीतले जे आहे खासदार किंवा आमदार या आंदोलनात तुम्हाला दिसून येत नाही, काय म्हणाला? खरं म्हणजे आज आम्ही तळागाळातले जे आदिवासी समाजापैकी जे आमदार म्हणून आज विधानसभेमध्ये गेले आहोत हे आम्ही आमच्या आरक्षणाच्या माध्यमातून गेलो आहोत. आणि खरं म्हणजे आज तो सत्तेमध्ये असेल नसेल तरीसुद्धा आज या ठिकाणी जे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जे आरक्षणाच्या विरोधामध्ये जे आम्ही याचं आंदोलन केलं तर खरं म्हणजे सत्ताधारी आमदार तरी यायला पाहिजे. गावित साहेब आलेले आहेत, इतर आमदारांनी सुद्धा यायला पाहिजे होतं. कारण त्या आदिवासी म्हणजे त्या रिझर्वेशनच्या आधारे त्या असेंब्लीमध्ये आहेत तर त्याची त्यांनी जाण ठेवली पाहिजे.